तुम्हाला पेट थोडं आणा इकडं मम्मी असं कट तोडू देत काय मम्मी काय तू पेटून पेट आली की हा ना इकडं यायला ना काय ना मोठे माणसं म्हातारी माणसं कशाला असते आता मी काय म्हातारी दिसायली तुला तर मग बारक्या म्हातारी दिसायली बघा बघा पेटले का नाही म्हातारी दिसायली तुला मग का सोनाली म्हणून केलं की म्हातारी झाली होईल पुन्हा म्हणते मला अगं जेव्हा येईन तेव्हा म्हण की आताच म्हणायच तसं अरे हे लग्न झाल्याशिवाय मी म्हातारी होत नाही लेकीचं लग्न होत तर म्हातारी होत नाही ऐकलंच का कुणी काय ना कुणी काय तेच म्हणलं होतं वहिनी काय नाही घेऊन टाकलं आता नाही पेटवायला मला मला काय त्या दिवशी 2 घंटे लावले होते काय सकाळी पप्पाला यायचं बरं मी ऐका ना 4 कांदे नको बाय तुम्हाला काय म्हणतो ते सकाळ पेटलंच का नाही परवा दिवशी सकाळी तुम्ही सकाळी कांदे 4 टमाटे 4 नाही पप्पा काय करले पप्पा ठेवता कटाळात काय होतं पप्पा ठेवून कटाळात सुराची डाळ अरे तिकडे धर जाय ना तू काय बुजावून आहेस काय की उभा केलं त्याला कांदे तर पुरीला तुम्हाला जाऊन काय कोण काय आणतं कांदा आणायला कोणी इकडे धरायचं कोणी तिकडे धरायचं कांदा ते आणायला इकडे हे आणायला गेली बघ इकडं कांदा आणायला गेली इकडे धरीला काय कशी म्हणते धरली माझी लाकडाला अडकली तो कधी मग नाही भूतच नसते भूतच नसते भूत कशी म्हणालीस तू काय कर रहे हो आप बोलतान बघा बोलतान काय बोलू मी काय करलं मला पप्पा खाणार नाही त्या दिवशी खाल्ली माझ्या हात ते दुखायला आलं आता पाठीमागे दुखायला लागले माझ्या पाठीमागून दुखत तिथे यायला लागल्या पाठीमागे दुखायला लागले आधी सकाळ दुपारपासून पाठीमागे दुखलंय पाठीमागून दुखल्यापासून असं दुखत पुढे यायला लागले इथे त्याच दिवशी काम पाहिजे बघा नुसतं काम तू काय करायला आधी तिथे सुनाल त्या दिवशी तुम्हाला लय भारी झालं ते करायचं मसाला आहे का मसाला त्या दिवसा आता निवडते मसाला काय तिच्या पुढे काय ठेवू घरी करू नको बाजूला ठेवू हाताखालून काय डबडं बघा काय बोलून ठेवायचं काय ठेवायचं त्या ऐकलंच नाही ती कांडी माझ्याकडे हा सोडते काय बनवून मारायचं काय बनवून मारायचं तर नमस्कार बघा आमची दिदी बनवणार आहे आता खिचडा ती सामान सांगते तुम्हाला काय काय बनवायचं बघू सामान काय बनवणार आहे खिचडा खिचडी डाळ खिचडी रडालीस का मग बरं डाळ खिचडी बनवायला लावायला म्हणून इतक्या लवकर लग्न करून दे म्हणून का बोलायलाच का अरे बरं हा डाळ खिचडीची रेसिपी सांगते मी 4 कांदे घ्या 5-6 माणसाला करायचं असलं तर 4 कांदे घ्या 2 टमाटे घ्या आणि अद्रक सॉरी लसूण अद्रकचा चहा कारण पिऊन घ्या आणि ती त्यात राहू द्या लसूण घ्या 1 कडी नाही तर हा 1 कडी लसूण घ्या त्याला निघला त्या पत्त्यावर टाका कुठून घ्या बाजूला ठेवा मसुराची डाळ घ्या तांदूळ घ्या एखादं चिपटे तू नेमकं सांगायलीस का रडायलीस एकदा मला सांग कांदा कोणत्या आहे बरं माझ्याकडे आहे का ते कोणत्या पद्धतीचा 4-5 कांदे घेऊन 6-7 माणसाची ती खिचडी बनवायची 2 कांद्यात लय मोठं झालं असतं त्याच्यामुळे तर लेकराच्या जवळ बसून शिकावं लागत माहिती का इतका मोठा कांदा टाकलाय त्यातला अर्धा खायला ठेवावं लागेल नाही तर खरी डाळ खिचडा होईल लय भारी होते रे इतकं मोठं टाकून काय इड तू गप नाही तू गप नाही तू गप रे मी रेसिपी सांगायचं विसरले का त्यांना काय काय सांगितलं मी सांगतो ना 2 म्हणतात 4 कांदे घ्या आणि 4 म्हणतात 2 कांदे घ्या
डाळ खिचडी आणि टमाटे टमाटे 2 घ्या टमाटे घ्यायचे लसूण नाही पेस्ट 4 घ्या आणि लसूण पेस्ट बाजूला ठेवा कढईमध्ये टाकू नका जाळ असं जाऊ द्या जाऊ द्या किती जायचं बघून घ्या मोठं चांगलं बघून ठेवावर या आणि तुम्ही त्या स्टूलवर उठा बरोबर आम्ही उठतो नाही तेल आणून द्या तेल आणलंय मी आणि तेल बी घ्या बरं का बिना तेलाची करता बिगड तेलाची जाण उरचं तेल टाकून करा नाही तर दाल खिचड्यामध्ये आणि 4 पळ्या टाका म्हणजे कसं तेल संपायचं काम आहे 4 पळ्या नाही तर 10 पळ्या चटणी बोलता तेल टाका म्हणती या. करून बघा चांगली लागली तर तुम्ही खा नाही चांगली लागली तरी तुम्ही खा म्हणजे तुमच्या घरचं वाटलं खिचडा भुस करा मरच खिचडी नाही छान छान होती छान एक गेले बस कारखाना लिहायच्या अगोदर तिने 1 दिवसाने केली मी इंग्लिश मध्ये म्हणाले छान ते इंग्लिश म्हणतेस की मला इंग्लिश बोलता आलं नाही ना बाई इंग्लिश नका बोलू मग आम्हाला इंग्लिश मधून नाही, खरंच छान करते बरं का मराठी दिव्या माझी खरंच छान छान खिचडी बनवते या उगा म्हणलं काय म्हणते तर तिचं ऐकण्यासाठी म्हणलं होतं मी मला रेसिपी सांगता येईना नाही छान बनवते या तिनं केली होती म्हणून तिला चांगलं वाटलं बरं सारखं आणि तेल एवढं टाकू नको बाई. उठा बघून जरा होई काय काय टाकतात बघाय हे कर हे पोरी पकडा पकड पकड असं अधिक काम करू नका लय पोळतोय. जर आम्ही सगळ्या हाताकडे तुमच्या राहतात करा की तुला आणि काय पाहिजे आधी पहिल्यांदा असं तेल घ्या पहिल्यांदा असं तेल घ्या पाण्यावाने 1 2 3 आणि लागले का आणखी वरून टाकायचं असलं असलं कसलं दिलंय तुम्ही लय झाल्यावर काय बस तेवढंच अरे एवढे मोठे पत्ते टाका असं किती छान असते चांगलं असते ते अजून आणू. अजून आणू. कडू लावायचे का मग लिंबाचा पाला टाका नाही तुम्ही गोड खात असलं तर साखर टाका. उभं व्हायचं काम पहिल्यांदा तेल टाकायचं खडा मसाला टाका कांदा टाका वरून कांदा आधी भाजून घेऊ द्या मला उलटाना बी द्या असं सगळे सामान येतात गुंड सामान राबवायला हाताखाली माणसं जास्त तुम्ही लक्ष असता हलवा लय मी पण शिवाय पाहिजे मी बसू पाहिजे नको नको माहिती नको शिकू इकडे तू इकडे कुठून मी तिला चल लवकर इकडे रेसिपी गोडपीठ घाली पण नसतं गोड होती हे द्या कुठून चांगलं लाल लाल होय त्यांना इंग्लिश मधून सांगा बरं इंग्लिश सांगायची गरज नाही ऐका मग रेसिपी मी सांगायला त्यांना आधी ते बसा उगा तुम्हाला का नाही शिकू तर हे मला बसावं लागायला तुम्हाला तुम्ही भेटले तिला बी स्वयंपाक जरा शिकवावं लागतोय आणि बीज बी तिला बी शिकवायचं आहे मला येत एक नांदा जाणार आहे म्हणून शिकवायचं आणि सुना आल्यावर शिकवायचं म्हणजे मी बी शिकत तिकडे काही केलेलं नाही लिहिलं तर काहीच नाही आहे ते काही धरीत नाही बरं हा तू रेसिपी चुकली त्यांचा भात जर झाला तर काय गरीब माणसावर बघा बरं डाळ खिचडी सोडून काय नाही गरीब आहे का नाही मी ऐका आता इकडे बघाय टमाट टाका काय म्हणते टमाटे नाही टाकले आऊ पोळाला रेसिपी नाही जर काही हा ते भाजलं तर की कुठं मारायचा रप्पा रप्पा काढून भाजायला टाइम आहे चांगलं भाजू द्या करतो नका नागमणी लेके चांगलं भाजा करतो नका छान भाजा की कोथिंबीर सकाळच्या भाजीला डाळ बनवायला सकाळ डाळ कवा टाकायची डोळ्यात गेलं तेल खिचडा पुन्हा करायचा बोलू नका आम्ही बोलत नाही आता चालू झाला का खिचडा झाला का खिचडा हा अरे परा तुम्हाला बसायचंय का सांगा झाली का भाजी ती डिलेट झाली आता काय करावा डिलेट झाली हो कळालं हो काय झालं कुठे तुरा पोरं म्हणतात चल भारी मला जेवायचं काय जेवायचं काय सगळे मोठे आता मला पण बसायचं नाही मी नाही ताटातून जेवणार आता डॉक्टराचं लग्न करून दिलं तुझ्या सगळं पलीकडे तू आणते दोघं जणांनी जेवायचं एका ताटात मला नाही जेवायला यायचं मी कोणा ताटात जेवत नाही चल मोठाना काय केला आणि मोठं धरून नाही आई बापासाठी लई लहान असतं. जेवायचं म्हणलं की नाही जाऊन मी एकटी जेवते जेवा भाऊ
कायची स्टोरी लावायची इंस्टा स्टोरी लावणं महत्वाचं आहे का नाही? लावायची मगाशी पण चांगली लावा ना स्टोरी मग कसली लावली? पैसे दे भाऊ मी म्हणलं कशासाठी लावली म्हणले बरं तू पलीकडे चल. मला 2 दिन मला आवडले त्याच्यामुळे मी विचारले तिच्यामुळे अर्धी करत भरली मला इमानदारी नाही. बघ हे असं करतील माणूस असं दबकत आहे. आणि माझ्या अर्धी अयो लय भारी वाटलं चित्रा केला का काय केलं सगळं खिचडा तुझं नाव ठेव काय तुझे ते भगर किती असं भगर ते खाल्लं ना असं उलटं नाही. भाजी नाही केली. मला इकडे बसायचं बाबा बरीच केली ना वाटतं नाही केलं काय तू पलीकडे सरक ना पहिलं. अरे बाबा इकडे चटई नाही पुरी सरक ना पहिलं. अरे पळे आणा रे, पळे आणा. बघ चल उलताना नाटाफाटा वाढते उलटं पुसा उलताना पुसण काय होत नाही जनावराला वाढायच्या आधी हा नुसता भात बनायचा कसं काय वाईट काय करा ह्याच्या सोयाबीन तरी टाकायची की तुम्ही कोणचे रे लई मस्त बसायला बघ आहे डाळ किती टाकीस बाय याच्यामध्ये तू थोडीच त्या हिशोबाने टाकली होती वहिनीने इतकं मोठं आणलं 4 दिवसाचं. इतकं मोठा भात नव्हतं करायचं माहिती काय उगं वाटवायचं काम खिचडी झालं बी केली पटकन भाजी करा नाही तर मला सांगा मी करतो. ए, गप खा बोल खिचडी केली तर भाजी करा लई भारी लागायची बघा डाळ ए पैसे पाणी इकडे आई पाणी काय खरेदी रे पूर्ण बघा खाऊन तर बघा आधी. दे तुला घरच्या घरीच पैसे खेळत होते हे कोणाला जिकित ए, अरे, हाय का ह्यांचं काय करायचं घालगोट टुकडं टुकडं बरं जाऊ वहिनी, हाताचं गेलं काय जरा नाही राहायचं अजून. बघा पुन्हा बोलत जा. माहिला बघा बघूनच बोलत होता नको मिरच्या टाकले काय चुलीत मटण घेऊन या काय मटण आज नाही मोठं म्हणलास की ऐकू दे ना. आज मटण मग उद्या सोमवारचं खायचं. सोमवारचं नाही आज एकादश आहे वाटतं. एकादश आहे बाबा हो एक दिवस नसतं परत आणलं की लगेच आज फक्त 8 दिवसाला एकदा खायचं ए ह्यांना बघ रे म्हणे ताटं वाढले तर डबल जर हे केलं की लयच पोट मोठं होतं, हे? चांगली केली भरलाय एकरं नाही, चांगली केली आहे. तुला माया बरोबर कसं बघू बस होय. आता काय करावं 10 तुला देतो हा नाही परत दगड घे माझ्याकडे एक मोठा 10 रुपयाचा दगड दे दगड घे हे ना ग 10चा पॅक म्हणजे बघा गच्च्या कच्च्या पलटलं बी नाही पलटलं बी नाही. काय गच्च्या झालंय मोठा. गेले पिकडे नाही मग आई गप सर तू नको ना देऊ मला यो कुठे किच शब्दान नको नको जिंकलं बघा बोंबलं तर आलो मी राहू दे मग ते डाव मोड गेले का पैसे कुठे ते कांद्याचे ते नंदाजवळ तुझं काय आहे का नंदाजवळ मिठाचं काय मी उचललं की तुमचं दे मला ते पडलं होय. लाज नाही आहे पोरं. ते पडलं होय. लाज नाही? चला मला बस आलो चला बघा इकडं आता एकदा सगळे बघा रे इकडं म्हणे नीट बघ रे. ओके चला बस कर चला